नमस्कार, मी पल्लवी सुधीर वाल्हेकर. मी प्रभाग क्रमांक 17मधून भाजप पक्षाकडनं इच्छुक आहे. गेली 6 वर्ष मी भाजपाची मंडल अध्यक्ष म्हणून काम करत होते आणि महिलांसाठी आपण भरपूर काही उपक्रम राबवलेले आहेत. पक्षाकडनं आपले जे लाडकी बहीण योजना आहे तर त्याच्या मी जवळपास 3,500 महिलांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत. समाजातील अगदी लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असंख्य योजना राबवलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. महिलांसाठी म्हणाल तर आपण 2 व्हीलरचं प्रशिक्षण राबवलं होतं. त्याच्यामध्ये जवळपास 270पेक्षा जास्त महिलांनी 2 व्हीलर गाडी शिकलेली आहे. त्याच्यानंतर 4 व्हीलरचं प्रशिक्षण राबवलं. त्याच्यामध्ये जवळपास 120 महिलांपेक्षा जास्त महिलांनी प्रशिक्षण घेतलं. आपण त्यांच्यासाठी सेल्फ मेकअप, पार्लरचे कोर्सेस, फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस असे असंख्य कोर्सेस आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये राबवत आलेलो आहोत. बांधकाम मजुरांसाठी एक मेळावा आयोजित केला होता, तो देखील मेळावा खूप चर्चेचा ठरला होता. साहित्य वाटपचं देखील झालं होतं, काय सांग? असंघटित कामगार जे आहेत तर त्यांच्यासाठी आपण अनेक उपक्रम राबवलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे बांधकाम कामगार मजूर. तर त्यांच्या ज्या आपण पेटी मंजूर करून घेतल्या तर त्या जवळपास आपण 120 पेट्या मंजूर करून घेतल्या होत्या आणि त्याचाही आपला मेळावा चांगला झाला होता. आता प्रभाग क्रमांकमध्ये तुम्ही इच्छुक उमेदवार आहात. स्वर्गीय लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या माध्यमातून तुमची कारकीर्द सुरू झाली होती. तर कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांच्या माध्यमापर्यंत सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं, पक्षश्रेष्ठी नक्कीच तुमच्या ह्या कार्याला कुठेतरी फळ देईल? नक्कीच भाजपमध्ये काम करणाऱ्याला संधी ही नक्की भेटत असते, याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनीच मला या क्षेत्रामध्ये आणलेलं होतं आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे तो त्यांनीच निर्माण करून दिला. त्यांच्या आशीर्वादामुळेच आजपर्यंत मी इथे आहे आणि आमदारांनंतर आत्ताचे जे आमदार आहेत शंकरभाऊ जगताप यांचाही पाठिंबा मला नेहमी असतो. त्याच्यामुळे मला नक्कीच असं वाटतं की मला यावेळेला संधी मिळेल. प्रभाग क्रमांकामध्ये काय समस्या आहेत की तुम्ही निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्याला प्राधान्य द्याल? माझा प्रभाग हा स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल, महिला आणि लहान मुलांसाठी अंगणवाडी असेल, गार्डन आहे, ओपन जिम आहे, लाईट हाऊससारखे प्रकल्प आहेत. पुन्हा महिलांच्या ज्या स्किल डेव्हलपमेंटसाठी जे पण काही प्रकल्प असतील तर ते असतील. रोजगारासाठी ज्या काही संधी आपल्याला निर्माण करता येतील का, तर याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल.